नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील ओवी 103 ते 109च्या सहवासात आपण जाऊ. ज्ञानोबाराय आपल्याला खूप छान रीतीने समदृष्टी, समत्व अशी ज्या चित्ताची लक्षणं आहेत त्याबद्दल सांगतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, तरी मृगजळाचे निपुरे जैसे न लोटीजे का गिरीवरे, तैसा शुभा अशुभी न विकरे पातलिया जो. अर्थात, अहो मृगजळाला फार मोठा पूर आला आणि त्या पुरामुळे पर्वत वाहून गेलेत, असं कधी झालंय का हो? मुळात मृगजळ खोटं. मृगजळ फक्त भासतं पण प्रत्यक्षात मात्र नसतं. अशा त्या मृगजळाला पूर कुठून येणार आणि त्या पुरामुळे पर्वत कसे वाहून जाणार? तर त्याचप्रमाणे ज्याला हा बोध झाला की हा सर्व संसार, हा प्रपंच, हा पसारा मृगजळाप्रमाणे आहे, त्यामुळे काही वाहून जाणार नाही, काही राहणार आहे असं पण नाही. त्यामुळे प्रिय काय आणि अप्रिय काय, शुभ काय आणि अशुभ काय, ह्यातल्या कुठल्याही गोष्टी प्रपंचात घडत असल्या तरी सुद्धा त्याच्या मनामध्ये विकार उत्पन्न होत नाही. अर्थात माऊली, शुभ अशुभ हे दोन्ही जाणवतं, पण ते जाणवलं तरी शुभ सुद्धा जेवढं भासमान आहे तेवढंच अशुभ पण. त्यामुळे अशुभाबद्दल काय वाईट वाटून घ्यायचं आणि शुभाबद्दल किती संतोष बाळगायचा? तर या दोन्हीकडे समता दृष्टीनेच बघितलं जातं. अशी ज्याच्या अंतःकरणाची स्थिती, तोची तो निरुता समदृष्टी तत्वता, हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, अशा प्रकारे ज्याच्या अंतःकरणाची अवस्था झालेली आहे तोच खरा समदृष्टीचा साधक होय. आणि असं चित्ताचं समत्व ज्याच्या ठिकाणी नांदतं तो ब्रह्मस्वरूप झाला, तोची ब्रह्म. जया आपण पे सांडुनी कही, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय न सेवी हे काही विचित्र येथ. अशा रीतीने जो आपल्यापाशी आत्मबोधाच्या साह्याने आत्मारामापाशीच रमला, ब्रह्मस्वरूपापाशीच रमला, त्याला स्वतःला सोडून कुठे दुसरीकडे जावंच लागत नाही. अर्थात दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर सुखासाठी, आनंदासाठी अवलंबून राहावं लागत नाही. आज आपल्या सर्वांचा अनुभव काय? सुख घ्यायचं झालं की आपल्याला इंद्रियांचा आधार घ्यावा लागतो. माऊली म्हणतात, या इंद्रियांच्या गावामध्ये तो येतच नाही. कारण का? तर कुठल्याही विषयाचं आनंद घेण्यासाठी सेवन करायचं आहे ही इच्छाच राहत नाही. कारण त्याच्यापेक्षा असलेला विलक्षण परमानंद तो स्वतःमध्येच अर्थात अंतःकरणात अनुभवत असतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, इंद्रिय ग्रामावरी येणे नाही. कारण इंद्रियांच्या गावामध्ये तेव्हाच यावं लागतं ज्यावेळी विषयांचं सेवन करायचंय. विषय इंद्रियांशिवाय राहू शकत नाहीत. विषयांची गोडी इंद्रियांशिवाय चाखता येत नाही. इंद्रियांचा आधार घेऊनच विषयांचं सेवन करावं लागतं. परंतु माऊली, आत्मबोधाचं सेवन करण्यासाठी इंद्रियांची जरूर पडत नाही. मग विषयांची तरी तमा कशाला बाळगायची? असा हा साधक सहजे स्वसुखाचे नि आपारे, सुरवाडले अंतरे, रचिला म्हणूनी बाहिरे पाऊल न घाली. ज्ञानोबाराय म्हणतात, अशा रीतीने हा साधक आत्मारामाचं, आपल्या प्रभूचं
अमर्याद सुख अनुभवत असतो आणि या सुखाने त्याचं अंतःकरण भरून जातं. हे सुखच त्याच्या अंतःकरणातनं भरून वाहत असतं आणि म्हणून ते अंतःकरण, ते मन बाहेर पाऊलच टाकत नाही. इंद्रियांच्या ग्रामामध्ये ते येतच नाही. आणि अशी अवस्था ज्याच्या अंतःकरणाची आहे, एक रूपकात्मक गोष्ट ज्ञानोबाराय सांगतायत. ते म्हणतात, सांगे कुमुद दळाचे निताटे, जो जेविला चंद्र किरणे चोखटे, तो चकोरू काही वाळुवंटे चुंबित आहे. अर्थात ज्या चकोर पक्षांनी चंद्र विकासी कमळ दल, अर्थात चंद्राच्या प्रकाशात उगवणारी प्रफुल्लित होणारी जी कमल पुष्प, त्या कमल पुष्पांचंच ताट करून त्या ताटामध्ये चंद्र किरणांमधलं येणारं अमृत, त्या अमृताच्या कणांचं जो चकोर पक्षी भोजन करतो, तो चकोर पक्षी त्या अमृत कणांचं सेवन सोडून वाळवंटातल्या वाळूच्या कणांचं सेवन करेल का हो? अर्थात ज्ञानोबाराय म्हणतायत की जे साधक अंतःकरणामध्ये आत्मबोधाचं, आत्मारामाचं, आपल्याला प्रिय असलेल्या आपल्या आराध्य देवतेच्या चरणामृताचं सेवन करत असतात, त्या साधकांच्या अंतःकरणाची सुद्धा अवस्था चंद्र विकासिनी कमलदलांप्रमाणेच होते. आपल्या आराध्य देवतेचं मनात रूप आठवावं, मुखानी नाम घ्यावं, हळूहळू आपलंही हृदय कमल उमलायला लागतं. अंतःकरणामध्ये सुख, शांती, आनंद, समाधानाचा अनुभव यायला लागतो. आणि एकदा का हा अनुभव यायला लागला की मग प्रपंचातल्या विषयरूपी आनंदाचे कण आपल्याला कशाला सेवन करावेसे वाटतील. तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पांची फावले, तया विषय सहज सांडवले म्हणो काही. ज्ञानोबाराय म्हणतायत, तया विषय सहज सांडवले. अर्थात ज्यांना आपल्या स्वतःच्या ठिकाणी हे आत्मसुख, या आत्मारामाचा आनंद, हा आत्मबोध, आपलं आपल्या आराध्य देवतेशी होणारं संभाषण आणि त्याच्यातून मिळणारा आनंद हा कुठेही बाहेर नाही, आपल्याला आपल्या मनामध्येच प्राप्त होतो, आपल्या ठिकाणीच प्राप्त होतो. आणि हा आनंद जसजसा प्राप्त होत जातो तस तसं सहजपणे विषयांचा विसर पडत जातो. आणि असा आनंद ज्या साधकाला मिळायला लागला, त्याला विषयांचं विस्मरण व्हायला लागलं, हे काही सांगायला पाहिजे का हो? आज आपण सुद्धा प्रपंचात अनुभवतो, आपल्याला अत्यंत प्रिय असलेली गोष्ट, व्यक्ती, वस्तू आपल्या समोर आली की अहो आपल्याला इतर सर्व गोष्टींचा विसर पडतो. इथे तर आपण परमात्म्याबद्दल, आपल्या प्रभूबद्दल, परमानंदाबद्दल म्हणतोय. संसारातल्या विषयाचं स्मरण कशाला राहील? एरवी तरी कौतुके, विचारूनी पाहे पामनिके, या विषयांचे नि सुखे झकवती कवण. ज्ञानोबारायांनी हा प्रश्न साधकांसाठी विचार करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी ठेवलाय. ज्ञानोबाराय म्हणतात, साधारणपणे या प्रपंचातल्या विषयरूपी सुखाने जे फसले जातात, ते कोण फसले जातात बरं? ह्याचा सहज कौतुकाने जरा विचार करून बघा बरं. अर्थात ज्ञानोबारायांच्याच शब्दात आपल्याला ते समजलंय, जे आपल्या स्वतःमध्ये रमले नाहीत, आत्मारामाचा, आत्मसुखाचा, आपल्या इष्टदेवतेच्या चरणामृताचा स्वाद न घेता, जे आपल्या अंतःकरणात रमले नाहीत, आपल्या हृदयामध्ये ज्यांना आपल्या इष्टदेवतेचा आनंद घेता येत नाही, तेच डोळे उघडून बाहेर बघतात.
तेच इंद्रियांच्या गावामध्ये प्रवेश करतात आणि संसारातल्या विषयांचा आनंद घेण्यात फसून जातात. माऊली हो, आपण आपल्या ज्ञानोबारायांना हीच प्रार्थना करू. ज्ञानोबाराय, आम्हालाही मुखामध्ये नाम राहू दे, अंतःकरणामध्ये माझ्या प्रभूचं स्मरण राहू दे, रूप आठवू दे, त्याचा आनंद हळूहळू हळूहळू कणाकणाने माझ्या अंतःकरणात स्त्रवत राहू दे, प्रगट होत राहू दे. आणि त्या आनंदात मला प्रपंचातल्या सुखदुःखांचा, शुभ अशुभ गोष्टींचा विसर पडून जाऊ दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.